मंडळी अण्णा आलेले आहेत, थोडी जरा अजून माहिती देतात. आज बरेच त्यांनी ना छाटणी करून दाखवली. हे बघा ना, अण्णांनी ना मस्त छाटणी करून दाखवली. थोडंसं कटिंगची गरज आहे शेतकऱ्याला, एवढं काय दे ना 2-4 झाडं असते कुठेतरी एखादे असते तर मला द्या. तुम्ही 200-400 मागा ना, 2-4 झाड नाही 2-400ला मला जमीन नाही ठेवली काकांनी एवढी. हा काकांनी एवढी जमीन नाही ठेवली. मस्त सगळं खरं आहे. राजू बोला ना. पत्रात दे दोन तीन. हा पत्रात दे दोन तीन. हा चालेल, ठीक आहे. आता नारळाचे लावलेत मी. हा नारळ लावलाय. मंडळी अण्णांची आहे ना खूप हेल्प झालेली आहे. काय काय आता ट्रॅक्टर चालू होता, फोन करून बोलवलं त्यांनी, मी घाई आलो. आंब्याची बाग आहे, त्यांना घरात याची छाटून दाखवतो. अण्णा मला जमेन ना आता? अडचण आले मला फोन करा. चालेल. याला 4 काढायचे वर, हो थांबायचं नाही. चालेल. शेंडा लगेच वर जो मारला तो मारायचा नाही. काय केलंय त्याला 4 फुटे काढले आपण. बरोबर. पहिला एकाला 4 केले. त्याच्यात तुम्ही लगेच शेंडा मारल्यामुळे ते जागेवर झाल्या. बरोबर. जितकं दाट झाड याचा अर्थ त्याला फळं जास्त आहेत अजिबात नाही. नाही, दाट वरती गेलं दाट पाहिजे. जर झाड जर असेल तर त्याला बाहेरून फळं येतात, आतमध्ये फळं येत नाही. आपल्याला असं की हे करायचे फांदे सारखे अंतरावर झाले पाहिजे. बरोबर. त्यांनी सूर्यप्रकाश आतमध्ये फळांपर्यंत गेला पाहिजे. त्यांनी फळ चांगलं लागते, भरपूर लागते, दरवर्षी लागते. मंडळी नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी.